पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर बैठकांचा धडाका सुरू आहे। थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी मुंबई विभागाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई विभागातील नेते आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना कोणता कानमंत्र देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन आपल्याशी जोडले जात आहेत या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता विभागवार बैठकांचा धडाका सुरू केलेला आहे। आमदारांसोबत देखील त्या दिवशी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि आता मुंबई विभागातील नेत्यांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे का? आणि देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना नेत्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार? निश्चित शुभम, कारण मुंबई महानगरपालिका जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नव्हे तर देशातील सर्वात मोठी महानगरपालिका मानली जाते आणि ही जिंकण्यासाठी नेमका आता फडणवीस काय मंत्र देतात हे पाहावं लागेल। कारण 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात या बैठकीमध्ये। एक म्हणजे मुंबईतील सर्व भाजपचे आमदार जे उपस्थित आहेत त्यांना अजेंडा कोणता राबवायचा आहे या संदर्भात फडणवीस मार्गदर्शन करतील। दुसरं, दोन्ही ठाकरेंची जर युती झालीच तर महायुती म्हणून लढताना शिवसेना आणि राष्ट्रवादीला कशा प्रकारे सामावून घेता येईल जेणेकरून दोन्ही ठाकरेंना टक्कर देताना मुंबई महानगरपालिका जिंकता येईल या संदर्भातील व्यूहरचना ठरू शकते। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकंदरीत आतापर्यंत पाहिलं असेल लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा पारडं आहे ते जड पाहायला मिळालेलं होतं या ठिकाणी, तर विधानसभेमध्ये मात्र महायुतीने पुन्हा कमबॅक केलेलं होतं। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या वेळी सुद्धा हे कमबॅक कशा प्रकारे कायम ठेवता येईल या संदर्भातील व्यूहरचना सुद्धा राहील। या आधी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।